नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नागदिवे म्हणजे काय किंवा नागदिव्यांचा सण कशा पद्धतीने साजरा केला जातो किंवा मग हा सण कशासाठी साजरा केला जातो याबद्दलची माहिती सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. तर आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नागदिवे हा सण बहुतेक ग्रामीण भागामध्ये अतिशय उत्साहाने साजरा केला जातो. तर आपली जी पुढची पिढी आहे ती अगदी सुखाने नांदावी यासाठी जे आपले पूर्वज आहेत किंवा आई-वडील आहेत तर त्यांना सुख समृद्धी आणि सौख्य लाभावं यासाठी या नागदिव्यांची पूजा केली जाते. तर नेमकं या दिवशी काय काय केलं जातं किंवा कशासाठी केलं जातं? तर नागदिव्यांची पूजा आपल्या कुलाचाराप्रमाणे प्रत्येक विभागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. तर सगळ्याच ठिकाणी म्हणजे बऱ्याच ठिकाणी कुठल्या ठिकाणी एक कणकेचे दिवे केले जातात, नागदिवे केले जातात किंवा मग कुठल्या ठिकाणी बाजरीचे नागदिवे करण्याची प्रथा आहे किंवा काही ठिकाणी पुरणपोळीचे म्हणजेच पुरणाचे नागदिवे करण्याची सुद्धा प्रथा आहे. तर जे कणकेचं पीठ आहे किंवा मग बाजरीचं पीठ आहे ते छान पोळीच्या पिठाप्रमाणे छान मळलं गेलं पाहिजे. त्याला छान मळून त्याने त्याचे दिव्याप्रमाणे नागदिवे बनवले जातात किंवा मग काही ठिकाणी दोन्ही बाजूंनी दिव्याचा आकार म्हणजेच यांना कणील सुद्धा म्हटलं जातं. ज्या पद्धतीने अगोदरच्या काळी आपण जे धान्य साठवण्यासाठी कणील बनवायचे त्याच पद्धतीने आपण कणकेचे किंवा मग पुरणाचे किंवा बाजरीच्या पिठाचे नागदिवे बनवले जातात आणि त्याची यथासांग पूजा केली जाते. त्यामध्ये भात, दूध, तूप, दही किंवा मग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यावरती हरभऱ्याची ताजी भाजी ठेवली जाते. या दिवशी हरभऱ्याच्या भाजीला खूप मानाचं स्थान आहे. याची यथासांग पूजा केली जाते आणि ही पूजा शक्यतो संध्याकाळी म्हणजेच सूर्यास्तानंतर केली जाते. काही ठिकाणी ही पूजा करण्याआधी चौरंग मांडला जातो. शक्यतो हा देवाजवळच मांडला जातो. त्यावरती छान नवीन वस्त्र अंथरलं जातं आणि त्यावरती राळ्याचं काड म्हणजेच वरईचं काड किंवा मग त्याचं जे धाट आहे ते धाट यावरती छान पद्धतीने पसरलं जातं आणि त्यावरती नागदिवे ठेवले जातात. यामध्ये तूप किंवा मग तेल याच्या वाती ठेवून ते छान प्रज्वलित केले जातात. आताच्या त्या कुलाचाराप्रमाणे प्रत्येक घरामध्ये मुलगी असो किंवा मुलगा असो तर त्यांच्या नावाने एक एक दिवा किंवा काही ठिकाणी 5 दिवे, काही ठिकाणी 16 दिवे सुद्धा पूजले जातात. तर अशा पद्धतीने आपण या दिव्यांची पूजा करायची आहे आणि प्रत्येक घरामध्ये किती मुलं आहेत किंवा मग नवीन मुलं जन्माला आलं आहे त्या वर्षीपासून नागदिव्याची सुरुवात होते. तर त्याच्या नावाने 1 किंवा 5 दिवे पूजले जातात आणि ते पूजण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची म्हणजेच मिठाई. तर जर मुलगा असेल तर काही ठिकाणी पेढा किंवा मग बत्ताशे किंवा कुठलीही जी मुलाला आवडत असेल अशी मिठाई पूजली जाते किंवा मग खोबरं सुद्धा पूजलं जातं आणि काही ठिकाणी जर मुलगी असेल तर तुम्ही कुठलीही मिठाई ठेवू शकता. त्याच पद्धतीने सोनपापडी, जिलेबी किंवा मग जे बाजारात तुम्ही सुरुवातीपासून जी कुठली मिठाई पूजत आलेले आहात, अशा पद्धतीने मिठाई आणि हे नागदिवे छान पद्धतीने प्रज्वलित करून याची पूजा केली जाते आणि आपल्या पुढची पिढी जी पिढी आहे ती अगदी सुख समाधानाने नांदो किंवा आपल्या घरामध्ये सतत धान्य-धान्याच्या राशी वाढत जावो यासाठी ही नागदिव्यांची पूजा केली जाते. तसेच आपल्या पुढची जी पिढी आहे त्यांना प्रत्येक कामामध्ये यश लाभो यासाठी सुद्धा आई-वडील किंवा मग आई आपल्या मुलाच्या नावे दीप प्रज्वलन करून देवाजवळ प्रार्थना करते की माझी जी मुलं-बाळं आहेत किंवा माझा घरसंसार जो आहे तो अगदी सुखाने नांदो. अशा पद्धतीने दिव्याची पूजा झाल्यानंतर दिवे पाझळत असते वेळेसच एखाद्या चमच्याच्या साहाय्यावरती दिव्यावरती काजळी धरली जाते. शक्यतो हा दिवा जो आहे तो तुपाचाच लावला जातो. तर त्या दिव्यावरती छान काजळी धरल्यानंतर त्यामध्ये थोडं तूप घालून याचं छान काजळ बनवलं जातं आणि हे काजळ अतिशय शास्त्रशुद्ध जातं आणि कारण हे तुपापासून तयार केलेलं जातं. अशी मान्यता आहे की पूर्वीपासून म्हणजेच आपल्या आजी-पणजीच्या अगोदरपासून ही प्रथा आहे, की जर या दिवशी आपण हे शास्त्रशुद्ध बनवलेलं काजळ घातलं तर आपल्याला नवीन दृष्टी लाभते. म्हणून या दिवशी काजळ सुद्धा घातलं जातं. आता प्रत्येक विभागामध्ये या दिवशी नैवेद्यासाठी काय-काय बनवलं जातं, तर ज्याच्या त्याच्या प्रथेनुसार किंवा ज्यांच्या त्याच्या विभागानुसार किंवा मग ज्यांच्या त्यांच्या कुळाचारानुसार प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा नैवेद्य असतो. तर काही ठिकाणी बाजरीचा स्वयंपाक केला जातो किंवा काही ठिकाणी पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो. त्याच पद्धतीने काही ठिकाणी खीर-पुरी बनवली जाते किंवा मग काही ठिकाणी गव्हाची जी खीर असते, म्हणजेच खपल्यांच्या गव्हाची खीर या नागदिव्यांसाठी बनवली जाते किंवा मग आपलं जे दररोजचं जेवण आहे, भाजी, चपाती, एखाद्या गोडाचा प्रकार अशा पद्धतीने आपण या नैवेद्यामध्ये बनवू शकतो. आता आपण पाहणार आहोत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की नागदिवाळी किंवा नागदेवी यांची पूजा कधी आणि मग केव्हा केली जाते. तर मार्गशीर्ष महिन्यातील जी पंचमी येते त्या दिवशी नागदेवी पूजा केली जाते. मार्गशीर्ष महिन्यातील षष्ठी म्हणजेच मल्हारी सप्तशती किंवा याला सट असं सुद्धा म्हटलं जातं. तर सटीच्या पहिल्या दिवशी हे नागदिवे पूजले जातात किंवा मग त्या दिवशी जमत नसेल तर तुम्ही हे चंपाषष्ठी या दिवशी सुद्धा पूजले तरी सुद्धा चालतात. तर जेव्हा खंडोबाचे नवरात्र किंवा चंपाषष्ठी असते त्याच्या अगोदरच्या दिवशी नागदेवींची पूजा ही केली जाते. यालाच नागदिवाळी पूजन असं सुद्धा म्हटलं जातं. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नागदिवे म्हणजे काय किंवा नागदिव्यांचा सण कशा पद्धतीने साजरा केला जातो किंवा मग हा सण कशासाठी साजरा केला जातो याबद्दलची माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.